अंगणवाडी भरती 2026 अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका याची ऍडव्हर्टाईज या ठिकाणी आलेली आहे. सो भरती या ठिकाणी सुरू सुद्धा झालेली आहे. उद्यापासूनच अर्ज या ठिकाणी सुटणार आहे. 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज तुम्हाला भरता येणार आहे. तर मग या भरतीसाठी कुठल्या महिला पात्र आहेत, कुठल्या महिलांना याच्यासाठी अर्ज करता येणार आहेत, तर हे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. नेमकं कोणती ऍडव्हर्टाइजमेंट आहे, कुणासाठी आहे, सगळं डिटेल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. सो मी सीमा शिंदे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो मी काय म्हणते की अंगणवाडी पर्यवेक्षक आणि मुख्य सेविका याचे अर्ज सुटलेले आहेत, म्हणजे GR कालच या ठिकाणी आलेला आहे. उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर नेमकं काय आहे बघूया. बघा, हा GR आहे, 5 ऑगस्टचा GR आहे. तुमच्या समोर डेट या ठिकाणी आहे. सो बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय GR आहे, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास. ओके, GR काय आहे बघूया आपण. अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदे भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत. म्हणजेच आता बघा, मागे तुम्ही ऐकलं असेल की अंतर्गत भरती जी आहे, सो मागे सुद्धा अंतर्गत भरतीचे अर्ज भरणे सुरू होते, बट काही कारणास्तव ती रद्द करून आता नव्याने पुन्हा ती प्रक्रिया या ठिकाणी उद्यापासून सुरू होत आहे. म्हणजेच उद्यापासून अर्ज करता येणार आहे. सो तोच हा GR आहे. सो महाराष्ट्र शासन राज्यपत्र महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय मुंबई अधिसूचना दिनांक 4 जून 2021. सो याच्यानुसार हा GR बघा नेमका काय सांगतोय. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत सेविका ते मुख्य सेविका, बघा सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून संदर्भ पत्र 7 अन्वये सूचना पत्र तसेच महिला व बाल विकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/21 व दिनांक 8/5/23 रोजीच्या अनुषंगाने दिलेल्या पात्रता निकष, म्हणजे निकष तेव्हा ठरलेले होते. सो या निकषांच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविकेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हणून स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. आता बघा, सदर जी भरती आहे त्याच्यामध्ये अटी व शर्ती लक्षात घेऊन त्याच्यामध्ये काही सुधारणा करून सो काही निवड सेविका यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय केलं होतं, खंडपीठामध्ये केस दाखल केली होती. कशासाठी? सो काय पिटिशन होतं ते तुम्हाला त्याच्याबद्दल अंदाजा असेल की ते पिटिशन महिला व बाल विकास विभाग अधिसूचना 4/6/21 रोजीच्या सेवा प्रवेश नियमावलीतील क्रमांक याच्या संदर्भात ते एक पिटिशन त्यांनी दाखल केलं होतं की वयाची अट जी होती 45 ती 45 वरून वाढवण्यात यावी. सो आणि ती रद्द केली असून आता ती जी 45 वर्ष वयाची अट होती ती रद्द केली गेली आणि आता सुधारित त्याच्यानुसार 50 वर्ष वयाची अट आहे अंतर्गत भरतीसाठी अशा महिलांसाठी आहे. ओके, की ज्या महिला ऑलरेडी त्या पदावर काम करत आहेत आणि त्यांनी 10 वर्ष वयाची कंप्लीट केलेली, म्हणजे त्यांचा 10 वर्षाचा अनुभव झालेला आहे, तर त्यांना याच्यासाठी अप्लाय करता येणार आहे. पण या ठिकाणी जे वयाची अट पहिले 45 होती तर ती 45 वरून आता काय केलेली आहे, 50 केलेली आहे. सो हा म्हणजे याच्यानुसार ते चेंजेस याच्यामध्ये झालेले आहेत. सो 50 वर्षापेक्षा, बघा इथे दिलेलं आहे 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन 1 जानेवारी रोजी म्हणजे 1/1/2025 सो अर्ज भरण्याविषयी सूचना आहेत. म्हणजेच 1/1/2025 ला ज्यांनी 10 वर्षाचा अनुभव मिळवलेला आहे तर त्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे अंतर्गत भरतीसाठी. सो बघा, आता इथे महिला व बाल विकास विभाग याच्यामध्ये बघा दिनांक 10/10/2025 ओके रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित पात्रता निकषाबाबत सुद्धा सूचना प्राप्त असून हे दोन्ही शासन निर्णयांवे त्या आधारे खालील प्रमाणे मुख्य पात्रता निकष देण्यात येत आहेत. सो आता मुख्य पात्रता निकष काय आहेत बघा. याच्यामध्ये मुख्य पात्रता निकष बघा, ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे, म्हणजेच 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका, म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी पर्यंत त्यांचं 10 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असायला पाहिजे. किती वर्षाचा? 10 वर्षाचा अनुभव. एकही दिवस त्या ठिकाणी कमी भरत असेल तरी त्यांना अप्लाय करता येणार नाही, लक्षात घ्या. सो अशा पद्धतीचं आहे. तर एक गोष्ट लक्षात आली की
45 वर्ष म्हणलं जात होतं पहिले, पण आता तीच सेवा 50 वर्षापर्यंत त्यांना करता येणार आहे. यस, वयाच्या 50 वर्षापर्यंत ते अप्लाय त्या ठिकाणी करू शकता अंतर्गत सेवा याच्यामध्ये. सो वयाचे जरी 50 वर्षाच्या आतमध्ये ते येत असेल तर त्यांना अप्लाय या ठिकाणी करता येणार आहे. सो बघा, पण या ठिकाणी एकही दिवस जरी त्यांचा कमी भरत असेल, एक्सपिरियन्स अनुभव जर एकही दिवस 10 वर्षांसाठी कमी भरत असेल तर त्या ठिकाणी त्यांना अप्लाय आता करता येणार नाही आहे. सो 1/1/2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. यस, 50 वर्षापेक्षा वय जास्त नसायला पाहिजे. सो 1 जानेवारी 2025 पर्यंत, म्हणजेच त्यांचा जो जन्म आहे तो 1/1/1975 आधीचा नकोय. 1/1/1975 नंतर त्या जन्मलेल्या असाव्या, तरच त्यांना याच्यासाठी अप्लाय करता येणार आहे. सो या ठिकाणी आता मुख्य गोष्ट जी आहे, संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका. आता इथे थोडासा घोळ झालेला आहे. म्हणजेच काय, आता पहिल्या GR मध्ये जे आलं होतं 12वी पास आलं होतं, ओके, आणि इथे ह्या GR मध्ये काय सांगताय की विद्यापीठाची पदवी सांगताय. आता याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात. म्हणजे जर त्यांनी विद्यापीठाची पदवी ते मागत असतील तर बऱ्याच महिला या ठिकाणी पुन्हा अपात्र होत आहे. तर नक्कीच याच्यामध्ये चेंजेस होण्याच्या अपेक्षा आहेत. चेंजेस होतील. 12वी पास महिला या ठिकाणी अपेक्षित होतं की 12वी पास ही पात्रता त्यांची असेल. पण याच्यामध्ये जे काही चेंजेस होतील, मी तुमच्यासाठी त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल की चेंजेस होणं अपेक्षित आहे. कारण की पदवी ही प्रत्येकाकडे असेलच असं नाही की ज्यांनी 10 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि पदवी पण आहे, अशा खूप कमी महिला आहेत. सो बऱ्याच महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. सो या ठिकाणी चेंजेस होऊ शकतात. नक्कीच ह्या पात्रतेमध्ये चेंजेस होणं अपेक्षित आहे. सो जर चेंजेस झाले तर मी तुमच्यासाठी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन, अपडेट तुम्हाला त्याचं दिलं जाईल. आता बघा, मुख्य सेविका पर्यवेक्षक या पदावर जर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत, यस, सो या पदावर रुजू झाल्याच्या दिनांक 2 वर्षाच्या आत त्यांना काय करायचंय, संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSCIT असेल किंवा कुठलंही शासन मान्य प्राप्त जे काही प्रमाणपत्र त्यांचं कम्प्युटरशी रिलेटेड असेल ते 2 वर्षाचा आत त्यांना सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर मराठी भाषा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. यस, ते पण कधी 2 वर्षाच्या आतमध्ये, आणि हिंदीसाठी 3 वर्ष. ओके, तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. सो हे उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुज्ञेय अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजेच जे काही तुम्ही ज्या पदावर ऑलरेडी काम करत आहात त्या पदावरती तुमचं जे पेमेंट वाढ वगैरे पदोन्नती जे आहे ते मीन्स राहणार नाहीये. सो या पद्धतीने हे लक्षात ठेवायचे पात्रता निकष. सो याच्यामध्ये काय आहे, आता आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भीय पत्र क्रमांक 7 अन्वये दिनांक 25/4/25 पर्यंत दिलेल्या पद भरतीबाबतच्या सर्व साधारण सूचना तसेच आदेशान्वये सुधारित पात्रता निकष संबंधित सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तऐवज जपून ठेवण्यात यावा. आता हेच तेच परत पात्रता बाबत अजून म्हणजे जे एज्युकेशनची पात्रता आहे की पदवी पाहिजे की 12वी पास पाहिजे. सो त्याच्याबद्दल नक्कीच अपडेट येईल आणि ते अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. आता दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी एक्झाम आहे ही TCS कंडक्ट करणारे कोण, यस, ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी TCS म्हणजेच एक्झाम कोण घेणार आहे, TCS संस्थेस दिनांक 13/7/26 रोजी, काय 13/7/26 रोजी या ठिकाणी पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या असून दिनांक बघा 7/8/2000 तुमच्या समोरच आहे, 7/8/2026 ते 21/8/2026 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सो आता आणि अर्ज करण्यासाठी टेन्शन घ्यायचं नाहीये. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला जी अर्ज करण्यासाठी जी आपली लिंक आहे, वेबसाईटची लिंक, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. तुम्ही त्याच्यावरून डायरेक्ट सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकताय. सो आता 13/7/26 म्हणजेच या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या असून TCSला म्हणजे TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे. आता परत एकदा सांगते की जी आपली अर्ज करण्याची तारीख आहे ती उद्यापासून म्हणजे 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहे. सो याची डेट वाढेल नाही वाढेल याचं काही आपल्याला काळजी करायचं नाही. अर्ज करायला सुरुवात करायची, फटाफट बघून घ्यायचंय. तुमचे कागदपत्र रेडी असेलच, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. सो कागदपत्र रेडी ठेवा. आता याच्यामध्ये महत्वाचे जे काही पॉइंट्स आपण बघितले, महत्वाचे पॉइंट्स काय काय, 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणे आहे. फॉर्म भरण्याची डेट 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत आहे. त्याच्यानंतर एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, TCS कंडक्ट करणार आहे.
सो पात्रता सध्या तरी पदवी GR नुसार दिलेली आहे, पण पदवीचे 12वी पास सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारचं अपडेट सुद्धा येऊ शकतात आणि टेन्शन घेऊ नका. अपडेट आलं जरी तर मी तुमच्यापर्यंत लगेचच ते पोहोचवेल. MSIT सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नसेल जरी तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला सबमिट त्या ठिकाणी करता येणार आहे. ओके, शहरी विभाग भरती आहे. 272 जागा याच्यामध्ये आहेत, तर ह्या जागा मे बी वाढू पण शकतील. आणि शहरी विभाग भरती बघा, जर तुम्हाला आठवत असेल तर मी व्हिडिओ त्याच्यासाठी घेऊन आले होते. आता ग्रामीण विभाग भरती आणि शहरी विभाग भरती याच्यामध्ये काय आहे, तर ग्रामीण विभाग भरती जी आहे ती आता सरळ सेवेमार्फत ती होईल. आता ही जे अंतर्गत भरती आहे ही एकदा पूर्ण झाली तर लगेच सरळ सेवा भरती सुद्धा या ठिकाणी येणार आहे. जर तुम्ही अभ्यासाला लागले नसाल अजूनही तर अभ्यासाला लागा. जे सरळ सेवा भरती थ्रू या ठिकाणी अर्ज करणार आहेत त्यांनी सुद्धा गरजेचं आहे अभ्यासाला लागणं. सरळ सेवा भरती अंतर्गत जरी तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर कुठलीही महिला त्याच्यासाठी अप्लाय करू शकते. दिस इज द अंतर्गत भरती, याला आपण अंतर्गत भरती म्हणूया. अंतर्गत भरतीमध्ये निकष काय की तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव तुमच्या त्या सेवेमध्ये असणं गरजेचं आहे. पण सरळ सेवेमार्फत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कुठलीही महिला त्याच्यासाठी पात्र आहे. कुठल्याही महिलाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. फक्त 21 वर्ष ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी अर्ज करता येईल. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या 43 वर्षापर्यंत अर्ज करता त्या ठिकाणी येणार आहेत. सो पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही आपण बघितलं की ही अंतर्गत विभाग भरती आहे ज्याची की कालच या ठिकाणी ऍड आलेली आहे. म्हणजे तुम्ही तयारीला लागणं आता गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. सरळ सेवेसाठी जरी तुम्ही तयारी करत असाल तर आतापासूनच तयारीला लागा. सो तयारीला लागा म्हणजे काय करा की आपली बॅच आहे बघा, तुमच्यासाठी एक छान बॅच आहे या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिकेची. 2026 तुम्ही भरतीसाठी तयारी करत आहेत. बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स या ठिकाणी होतात. PYQचे तुमचं प्रॅक्टिस या ठिकाणी घेतली जाते. PYQ अनालिसिस आहे. टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला मिळतात. तज्ञ शिक्षक आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. आणि जर बघितलं तर बॅचची फीस ही 499 आहे. लवकरच फीस आपली वाढणार आहे. सो लवकरात लवकर तुम्हाला तयारीला लागायचं आणि बॅच परचेस करायची आहे. आणि जर समजा तुम्हाला ऍप आपलं बघायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची देखील लिंक दिलेली आहे. आणि अशा महिला ज्या अंतर्गत भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांना अप्लाय करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सो आणि आपला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुमचे काही डाऊट्स असेल तर मग तुम्ही ह्या नंबरवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. 9158442133 हा नंबर आहे. कुठलेही डाऊट्स तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करून शेअर करू शकता. सो अशा पद्धतीने देन महिला व बालविकास विभाग भरती 2026 साठीच नारी शक्ती म्हणून एक बॅच आपण लॉन्च केलेली टेस्ट सिरीजसाठी. टेस्ट सिरीज मार्फत तुमची चांगली प्रॅक्टिस व्हावी त्या दृष्टिकोनातून तांत्रिक घटक आणि अतांत्रिक घटक दोन्ही घटकांवर या ठिकाणी वेटेज दिलेला आहे. सो 5000 पेक्षा जास्त प्रश्न त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आपले आहेत. सो फक्त आणि फक्त 99 रुपयाला ही नारी शक्तीची बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळेल. सो तुमची प्रॅक्टिस करण्यासाठी. सो अशा पद्धतीने नारी शक्ती अंगणवाडी भरती 2026 PYQ ची स्पेशल बॅच आहे. ही पूर्णपणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऍपमध्ये आहे. ऍपमध्ये ही बॅच आहे. सो 5000 प्रश्नांचा सराव या ठिकाणी होतो. तांत्रिक घटक असेल, अतांत्रिक घटक असेल. सो तुमचे डाऊट्स सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे लाईव्ह स्वरूपात क्लिअर केले जातात. सो यस, तुम्ही बॅच परचेस करू शकता. 199 ला फक्त बॅच आहे. सो तुम्हाला आपल्या ऍपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मी टाकलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून कुठलीही बॅच या ठिकाणी परचेस करू शकतात. सो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या जर म्हणजे ह्या जे GR मी आज या ठिकाणी सांगितलंय त्या संदर्भात कुठल्याही अडचणी तुम्हाला जर असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकताय. तुमच्या कमेंटवरती सोल्युशन देखील तुम्हाला मिळेल. सो थँक्यू सो मच एव्हरीवन.